सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये महिलांचा विनयभंग, लैंगिक व मानसिक अत्याचार तसेच धार्मिक भावना दुखवल्याप्रकरणी 9 गुन्हे दाखल करण्यात आले। या प्रकरणी गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी प्रसार माध्यमांना आज अधिक माहिती दिली। नाशिक शहरातील एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत कार्यरत असलेल्या महिलांवर कंपनीतील काही पुरुष कर्मचाऱ्यांकडून विनयभंग, मानसिक छळ, लैंगिक अत्याचार तसेच धार्मिक भावना दुखवल्याचे गंभीर प्रकार उघडकीस आले। सदर प्रकरणी आतापर्यंत एकूण 9 गुन्हे दाखल करण्यात आले असून 6 आरोपींना अटक करण्यात आली। सदर गुन्ह्यांची व्याप्ती, गांभीर्य व संवेदनशीलता लक्षात घेता या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्या आदेशान्वये सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांच्या अधिपत्याखाली विशेष तपास पथक गठीत करण्यात आले आहे। यापुढे अशा प्रकारच्या घटना घडू नये त्यासाठी सर्व खासगी आस्थापनांनी आपल्या कार्यस्थळी महिलांच्या सुरक्षिततेसंदर्भात आवश्यक ती खबरदारी व प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात। कोणत्याही महिलेला विनयभंग होण्याची किंवा अत्याचारासंबंधित तक्रार असल्यास त्यांनी सीपी व्हॉट्सअप क्रमांक 9923323311 वर संदेश पाठवू शकतात किंवा नियंत्रण कक्ष क्रमांक 112 वर संपर्क साधून तक्रार नोंदवू शकतात। तक्रारदार महिला, संस्था किंवा माहिती देणाऱ्या व्यक्तीची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल असे श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक। नाशिक येथील नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये महिलांचा विनयभंग, लैंगिक व मानसिक अत्याचार तसेच धार्मिक भावना दुखवल्या प्रकरणी 9 गुन्हे दाखल। नाशिक शहरातील एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत कार्यरत असलेल्या महिलांवर कंपनीतील काही पुरुष कर्मचाऱ्यांकडून विनयभंग, मानसिक छळ, लैंगिक अत्याचार तसेच धार्मिक भावना दुखवल्याचे गंभीर प्रकार उघडकीस आला आहे। सदर प्रकरणी आतापर्यंत एकूण 9 गुन्हे दाखल करण्यात आले असून 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे। सदर गुन्ह्याची व्याप्ती, गांभीर्य आणि संवेदनशीलता लक्षात घेता या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्या आदेशान्वये सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या अधिपत्याखाली विशेष तपास पथक SIT गठीत करण्यात आली आहे। यापुढे अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी सर्व खासगी आस्थापनांनी आपल्या कार्यस्थळी महिलांच्या सुरक्षिततेसंदर्भात आवश्यक ती खबरदारी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात। कोणत्याही महिलेला विनयभंग किंवा अत्याचारासंबंधी तक्रार असल्यास त्यांनी CP व्हॉट्सअप क्रमांक 9923323311 यावर संदेश पाठवू शकतात किंवा नियंत्रण कक्ष क्रमांक 112 वर संपर्क साधू शकतात। तक्रारदार महिला, संस्था किंवा माहिती देणाऱ्या व्यक्तीची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल असे आवाहन माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्या वतीने करण्यात येत आहे। धन्यवाद। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। जिल्हा दंडाधिकारी कार्यालय व पोलीस अधीक्षक कार्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आज जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे जिल्ह्यातील पोलीस पाटील यांच्यासाठी 1 दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यशाळेला जिल्ह्यातील पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमास अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीमंत हारकर, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते तसेच अप्पर जिल्हा दंडाधिकारी वैशाली चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यशाळेत विविध विभागातील अधिकाऱ्यांनी पोलीस पाटील यांना त्यांच्या कामकाजाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले। फैजपूरचे उपविभागीय अधिकारी बबन काकडे यांनी महसूल प्रशासनातील पोलीस पाटील यांची भूमिका स्पष्ट केली आहे। त्यानंतर जळगाव उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांनी पोलीस प्रशासनातील जबाबदाऱ्या समजावून सांगितल्या। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीर रावळ यांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने पोलीस पाटील यांची भूमिका अधोरेखित केली आहे। निवडणूक उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे यांनी निवडणूक प्रक्रियेत पोलीस पाटील यांच्या कर्तव्यांची माहिती दिली आहे। तसेच सहाय्यक महसूल अधिकारी अतुल जोशी यांनी सध्या सुरू असलेल्या जनगणना कामाबाबत मार्गदर्शन केले। ही कार्यशाळा पोलीस पाटील यांच्या कार्यक्षमता वाढीसाठी उपयुक्त ठरली असून प्रशासन आणि पोलीस यांच्यातील समन्वय अधिक बळकट होण्यास मदत होणार असल्याचं यावेळी नमूद करण्यात आलं। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी फराज अहमद, जळगाव। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। भारत सरकारच्या जनगणना 2027 प्रक्रियेअंतर्गत जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात पहिल्या टप्प्यातील घरगणना प्रभावीपणे पार पाडण्यासाठी फील्ड ट्रेनर्सचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले। संचालक जनगणना कार्य संचालनालय
मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी जळगाव आणि निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा प्रधान जनगणना अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली 6 एप्रिल ते 11 एप्रिल 2026 या कालावधीत हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणामध्ये जिल्ह्यातील सर्व तालुका स्तरावर ग्रामीण व शहरी भागासाठी 120 तसेच जळगाव शहरासाठी 17 अशा एकूण 137 फील्ड ट्रेनर्सना प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षणासाठी पुणे येथील यशोदा कार्यशाळेतून येथे प्रशिक्षण घेऊन आलेले अधिकारी मार्गदर्शन करीत आहे. प्रशिक्षण प्रत्येकी 40 फील्ड ट्रेनर्सच्या बॅचनुसार आयोजित करण्यात आले. प्रशिक्षणाचे सत्र दररोज सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत होत असून दिनांक 6 ते 8 एप्रिल 2026 दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अल्पबचत भवन बैठक हॉल तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव येथील सभागृहात प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. दिनांक 9 ते 11 एप्रिल 2026 या कालावधीत अल्पबचत भवन बैठक हॉल तसेच जळगाव शहर महानगरपालिका येथील बैठक सभागृहात प्रशिक्षणाचे पुढील सत्र आयोजित करण्यात आले. या प्रशिक्षणासाठी तहसीलदार चोपडा भाऊसाहेब थोरात, उपमुख्याधिकारी यावल नगर परिषद RK डांगे, तहसीलदार बोदवड ज्ञानेश्वर सपकाळे तसेच शासकीय तंत्रनिकेतन जळगाव येथील माहिती व तंत्रज्ञान विभागाचे विभाग प्रमुख हर्षल किशोर नेमाडे हे मास्टर ट्रेनर म्हणून मार्गदर्शन करीत आहेत. या प्रशिक्षणाद्वारे जनगणना 2037च्या पहिल्या टप्प्यातील घरगणना प्रक्रिया अचूक व परिणामकारकरित्या राबवण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन देण्यात येत असल्याची माहिती जनगणना शाखा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. जागर जनस्थानसाठी फराज अहमद, जळगाव. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस व पेट्रोल टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागतोय. मात्र प्रशासनाकडून कुठलीही टंचाई नसल्याचं सांगितलं जात आहे. मात्र प्रत्यक्षात मग ही कृत्रिम टंचाई तर नव्हे असा संशयही नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. गॅसची कृत्रिम टंचाई निर्माण करून चढ्या भावाने गॅसच्या सिलेंडर विक्री करण्याचा उद्योग काही करीत असल्याचे डबक्या आवाजात बोलले जात आहे. याकडे प्रशासन लक्ष देऊन कारवाई करेल का असा प्रश्न देखील सर्वसामान्य नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. सविस्तर वृत्त असं की खडकदेवळा बुद्रुक येथील रहिवासी ज्येष्ठ नागरिक सुभाष पाटील उर्फ सुभाष बाबा यांनी आपल्या मोबाईलवरून दिनांक 23 मार्च रोजी बुकिंग केलेली असताना त्यांना आज पावतो बुकिंग केलेली गॅस हंडीच मिळाली नसल्याची तक्रार त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली. ते म्हणाले की नेहमीच घरी असतो असे असताना देखील गॅस एजन्सीचे वाटपाचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून मी घरी नसल्याचं कारण देऊन माझी दिशाभूल करीत आहे. माझी बुक केलेली गॅसची हंडी काळ्या बाजारात विक्री तर केली नाही ना असा संशय मला येतोय. तरी प्रशासनाने त्वरित दखल घेऊन माझ्यासारख्या वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकास न्याय मिळावा व संबंधितांवर त्वरित कारवाई करण्यात यावी. तसेच गॅसची कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांवर प्रशासनाने त्वरित कारवाई करून नागरिकांची होणारी लूट थांबवावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. अरे गॅसचं संदर्भात बोलतोय. 23/3ला गॅसचं बुकिंग केलेलं आहे. पहिले KYC केली, मग 23ला बुकिंग केलं. 23/3ला तर देतो म्हणून आजपर्यंत अजून मिळाले नाही. गॅस हंडी मिळाली नाही. गॅसची हंडी मिळाली. त्याच्यानं सांगितलं की त्या तुम्ही घरी नाही हा सबक चालतात. 24 तास घरी राहून एक कंप्लेंट काही पुकारच करत नाही. तर संशय तो ब्लॅकमध्ये विकतं का काय करतात तेच नाही आजपर्यंत आहे. काय चाललंय असं? प्रशासन तर म्हणतंय की बा कुठलीच टंचाई नाही आहे. मग काय सांगाल? प्रशासन म्हणलं तर पण ते नुसतं सांगताय तोंडी, पण ते देत नाही ना. हे कृत्य करताय, लक्ष देत नाही. ते म्हणतात बा तिथे बी द्यावं लागतं. किती दिवस झाले तुम्हाला आता बुकिंग करून? मला 23/3ला बुकिंग केलेली आहे. आता 6 तारीख आली तोपर्यंत अजून काहीच नाही. आणि बोलायला गेलो तर तो म्हणे घरी कोण नाही हा सबब सांगता. प्रत्येकाला सांगतात ते गावात किंवा खेड्यात घरी राहत नाही. खोटं बोलताना ब्लॅकमध्ये विकता असं संशय जातो. 8 किंवा असं 1500-1800 रुपये मिळतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांना काय मागणी कराल तुम्ही? तुम्ही टंचाई सांगताय तर टंचाई आहे का कृत्रिम बा असं 2 नंबर आहे हे समजत नाही ना. त्याच्यात हे सांगायचं तर नाही किंवा काय कृत्रिम लक्ष द्यायला पाहिजे. गोबा ब्राह्मणे राहणार खडकदेवळा बुद्रुक, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव. पाचोरा तालुका आणि भडगाव तालुक्यात गॅसवर चालणारे जे वाहनं आहेत
त्यांना गॅस भरण्यासाठी एकही पेट्रोल पंप म्हणजे गॅस पंप उपलब्ध नाही. तो मिळावा ही माझी एक विनंती आहे. आणि जे अवैध प्रकारे जे धंदे चालत आहेत गॅस भरण्याचे ते बंद करावेत. काय सांगाल, टंचाई जाणवते ग्रामीण भागामध्ये, गॅस टंचाईवर काय बोलाल आपण? जे बुद्धिपुरस्कर गॅस टंचाई निर्माण करतायत त्यांचा परवाना रद्द करण्यात यावा. प्रशासनाकडे काय मागणी कराल, काय उपाययोजना झाल्या पाहिजे बघ तेच गॅस? सांगतोय ना मी की त्यांचे परवाने रद्द करण्यात यावे. मी बापू पाटील, राहणार खडकदेवा, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव. पाचोरा तालुक्यामध्ये जी गॅस टंचाई आहे, या गॅस टंचाई ही या ठिकाणी आली कशी? कारण प्रशासक म्हणते की बा गॅसचा साठा हा आमच्याकडे मुबलक आहे, परंतु हा गॅस नेमका ग्रामीण भागामध्ये गोरगरीब लोकांपर्यंत हा त्या ठिकाणी पोहोचत नाही. कारण हे गाडीवाले आहेत, हे गाडीवाल्यांना विचारणा केली असता ते त्या ठिकाणी उडवाउडीची उत्तर देतात की तुम्ही नंबर लावला आहे किंवा नाही व तुम्हाला OTP आला आहे किंवा नाही हे देखील तुम्ही तपासा. परंतु ग्रामीण भागामध्ये आज बऱ्याचशा लोकांकडे हा मोबाईल आहे, परंतु त्या मोबाईलमध्ये त्यांना बऱ्याच अशा गोष्टी अशा त्या ठिकाणी त्यांना उमजत नाही. मग हा OPD जर येऊन त्यांना 10-10, 15-15 दिवस होऊन जातात, परंतु त्यांना देखील कळत नाही की आपल्याला या ठिकाणी मोबाईलमध्ये OTP आला आहे किंवा नाही आला आहे. म्हणून हे लोक त्यांचा गैरफायदा घेऊन हे गाडीवाले म्हणा किंवा एजन्सीवाले म्हणा, खाजगी जे व्यवसाय करणारे लोक आहे त्यांना त्या ठिकाणी एकाच वेळे बिना OPD किंवा बिना पुस्तक किंवा बिना गॅसधारक असल्यावर देखील त्यांना 4-4, 5-5 हंड्या एकाच टायमाला त्या ठिकाणी उपलब्ध करून देतात. मग या लोकांना 5 हंड्या या ठिकाणी उपलब्ध करून देत असताना त्यांना कुठल्या OTPची आट आहे किंवा पुस्तकाची आट आहे? मला तर या ठिकाणी अशी दाट शक्यता आहे किंवा संशय आहे की या लोकांची त्या ठिकाणी सेटिंग आहे. या सेटिंगच्या माध्यमातून या लोकांना व्यवसाय करण्यासाठी हे लोक या ठिकाणी हंडे उपलब्ध करून देतात आणि ग्रामीण भागामध्ये गरीब लोकांची या ठिकाणी पिळवणूक होत आहे. म्हणून या हंड्या ज्या प्रत्येक एजन्सीमध्ये जो व्यक्ती या लोकांना उपलब्ध करून देत असेल त्याच्यावर देखील त्या ठिकाणी कारवाई करा. जे बिना परवानाधारक या ठिकाणी विक्री करत असेल त्यांच्यावर देखील कार्यवाही करा, अशी माझी प्रशासनाला या ठिकाणी कळकळीची व हात जोडून विनंती आहे. कारण की गोरगरीब लोकांचे या ठिकाणी भरपूर हाल होत आहे. एवढंच बोलून या ठिकाणी मी थांबतो. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी फराज अहमद, जळगाव. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. धुळे जिल्ह्यात अवैध शस्त्रांवर व धंद्यावर कडक कारवाईचे निर्देश पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिले. या अनुषंगाने धडक मोहीम राबवत असताना धुळे स्थानिक गुन्हे शाखेला एक मोठी कारवाई करण्यात यश आले. मुंबई आग्रा महामार्गावर नगावपारे येथील हॉटेल साई किशन जवळील सर्व्हिस रोडवर एक तरुण दहशत माजवण्याच्या उद्देशाने विनापरवाना शस्त्र बाळगून फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे LCBच्या पथकाने सापळा रचून राहुल पांडुरंग पाटील याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 40,000 रुपये किमतीचा एक देशी गावठी कट्टा आणि 1,000 रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस असा एकूण 41,000 रुपयांचा बेकायदा मुद्देमाल आढळून आलाय. या प्रकरणी आरोपीवर पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सदरची महत्त्वपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक चेतन मुंडे आणि पोलीस अंमलदार पवन गवळी, आरिफ पठाण, राहुल सानप, देवेंद्र ठाकूर व मयूर पाटील यांनी ही धडक कामगिरी पार पाडली आहे. या कारवाईमुळे परिसरात दहशत निर्माण करू पाहणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना मोठा दणका बसला असून बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असल्याचं यातून पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे.
मोकाट आणि भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण करण्यात येत आहे. तरी सर्व जनतेस आवाहन करण्यात येत आहे की महानगरपालिका कार्यक्षेत्रातील पाळीव श्वानांची नोंदणी करून घ्यावी. नाशिक महानगरपालिका अधिनियमातील कलम 127(2), 194(1), 454, 457(7) आणि 17 यामधील तरतुदीनुसार महानगरपालिका हद्दीत श्वान पाळण्यासाठी कर लागू होतो. त्यानुसार नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रात असलेल्या पाळीव श्वानांची नोंदणी पशुसंवर्धन विभागामार्फत केली जाते. याकरिता नोंदणी प्रक्रियेद्वारे आणि विहित शुल्क भरून श्वानांची नोंदणी आणि नूतनीकरण कामकाज विभागामार्फत करण्यात येते. महानगरपालिका नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. मूर्तिजापूर येथील सालासर रिसॉर्टमध्ये सर्वशाखीय ब्राह्मण सभेच्या वतीने व्यावसायिकांचा सत्कार समारंभ आणि मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले प्रमुख उपस्थित होते. मात्र या कार्यक्रमात हिंदी आणि मराठी भाषेचा वाद उफाळून आल्याचं पाहायला मिळालंय. हिंदी भाषिक ब्राह्मण समाजातील सदस्यांना कार्यक्रमातून दुय्यम वागणूक दिल्याचा आरोप करण्यात येतोय. याचबरोबर कॅबिनेट मंत्री दर्जा असलेल्या आशिष दामले यांच्या उपस्थित होत असलेल्या या कार्यक्रमात स्थानिक आमदार तसेच शहराचे प्रमुख नागरिक मानले जाणारे नगराध्यक्ष यांना निमंत्रण न दिल्याने किंवा त्यांना डावलल्याने विविध चर्चा रंगू लागल्या. विशेष म्हणजे मूर्तिजापूर शहरात 950हून अधिक ब्राह्मण समाजाचे बांधव असताना देखील या कार्यक्रमात अत्यल्प उपस्थिती दिसून आली आहे. अनेक खुर्च्या रिकाम्या असल्याचं चित्र समोर आलंय. यामुळे हा कार्यक्रम अपेक्षित प्रतिसाद मिळाव्यात अपयशी ठरल्याची चर्चा शहरात रंगत आहे. भाषेचा वाद आणि संघटनात्मक मतभेद यामुळेच उपस्थितीवर परिणाम झालाय का असा प्रश्नही उपस्थित केला जातोय. दरम्यान या संपूर्ण प्रकारामुळे सर्वशाखीय ब्राह्मण सभेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून पुढील काळात त्या वादावर काय तोडगा निघतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नियोजन होतं आणि आज एक चांगला कार्यक्रम हा ब्राह्मण समाजाचा पार पडला. सर, जेव्हा आपली नियुक्ती होणार होती त्यावेळी इथले जे ब्राह्मण सभेचे पदाधिकारी आहेत त्यांनीच आपला विरोध दर्शवला होता. त्याबद्दल आपण काय सांगाल? काही वेळेला काही लोकांना माहीत नसतं की व्यक्ती कशी आहे. भेटल्यानंतर सगळेजण काय काम करण्याची पद्धत बघून सगळ्यांना वाटतं की हा माणूस काहीतरी काम करू शकतो. जिथपर्यंत माहीतच नाही होतं एखादा अनोळखी माणूस तुम्ही जर बसवाल तर साहजिक आहे कोणालाही वाटणारच की हा नक्की आपल्या समाजासाठी चांगलं काम करेल का, त्याची क्षमता आहे का, हे वाटणं साहजिक आहे. त्यात काही नवल नाही. पण त्याची काम करण्याची पद्धत आणि काम बघितल्यानंतर नक्कीच त्यांना प्रेम आलं हेही तितकंच खरं आहे. एक प्रश्न असा आहे की महाराष्ट्रभर हिंदी मराठीवाला मुद्दा गाजत आहे. सध्या ते आज इथे पण बघायला मिळालं, त्याबद्दल नाही, आपण जर पाहिलं तर माझ्या भाषणात सुद्धा मी सांगितलं की आता जनगणना होणार आहे. त्याच्यात आपण सगळ्यांनी एकच म्हणायचं आहे की आम्ही ब्राह्मण आहोत. मग ते हिंदी भाषिक असो, मराठी भाषिक असो, कुठल्याही भाषिक असो, ब्राह्मण एके ब्राह्मण. सतीशजी, मला सांगा, आज परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणजे कॅबिनेट मंत्री आहेत आशिष दामले यांचं या ठिकाणी उद्योजकता विकास सर्वशाखीय ब्राह्मण सभेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात उपस्थिती होती. आपणही उद्योजक आहात, याच्यामध्ये कुठे पार्शलिटी झाली असं बोललं जातं? आज मला असं माहीत झालं मी मार्केटमध्ये जात असताना की मूर्तिजापूरला सालासरमध्ये उद्योजक मार्गदर्शक शिबिराचं आयोजन केलेलं आहे. आणि त्या शिबिराच्या आयोजनमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय दर्जाचे राज्यमंत्री आशिषजी दामले साहेब, कॅप्टन आशिषजी दामले हे प्रमुख उपस्थित आहे. त्यांच्या मार्गदर्शनामध्ये हा कार्यक्रम होणार आहे. तर मला असं माहीत झालं तर मला श्रीकांत जोशींनी आवाज दिला. मी ते ताफा पाहिला त्यांचा गाड्यांचा विनायक वाऱ्यांच्या घरी. तर मी मग स्वतःहून तिथं गेलो. मला या कार्यक्रमाविषयी किंवा या परशुराम आर्थिक महाविकास मंडळाचे कॅप्टन येणार आहे अशी कोणती माहिती कोणत्याही समाज बंधू करून भेटली नाही. तर मला एक सांगा की आज जो कार्यक्रम झाला यामध्ये हिंदी आणि मराठी हा वाद कुठेतरी चर्चेवर आला असं बोललं जात आहे. कुठेतरी अशी पार्शलिटी केली गेली काय? हिंदी ब्राह्मण आहे, मराठी ब्राह्मण आहे? 66 वर्ष वय आहे माझं. मूर्तिजापुरात जन्मलो मी. विविध क्षेत्रात मी काम केलेलं आहे. धार्मिक, राजनीतिक, सामाजिक क्षेत्रामध्ये मी काम करतो. भारतीय जनता पार्टीची इथं जे आज 4 टर्मचे आमदार हरिजी पिंपळे आहे यांची पृष्ठभूमी त्यावेळेस मी शहराध्यक्ष होतो. मी घर घर चलो अभियान मेहनत करून इथं पार्टी उभी केली आणि कार्यकर्ता जोडले प्रामाणिकपणे. मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही स्वयंसेवक आहे. 3 पिढ्यापासून माझे आजोबा, वडील आणि मी आणि माझा मुलगाही. पण इथं मला असं दिसून आलं मूर्तिजापुरात विशेष
की इथं काही ब्राह्मण समाजाचे विशेष लोक यांनी अधिपत्य करून संस्था ताब्यात घेतलेली आहे. ते दुसऱ्याला इन्व्हॉल्व होऊ देऊ शकत नाही. मला असं अनुभवनी मला खात्री झालेली आहे. तर या कार्यक्रमाची तर मला माहिती भेटलीच नाही. याच्यानंतरही त्यांना काही व्यक्तिगत काम असेल माझ्याविषयी किंवा मी बोलू शकतो माझ्या पर्सनॅलिटीच्या माध्यमातून, तर ते तुरंत फोन करतात, अरे सतीशजी या ना. पण या अशा कार्यक्रमात हे सर्व शाखीय ब्राह्मण जे आयोजन होणार आहे, देवेंद्र फडणवीसची जी कल्पना आहे आर्थिक ब्राह्मण लोकांना मजबूत करण्याची, ही फार चांगली कल्पना आहे. पण या कल्पनेच्या माध्यमातून जे लोक काम करून राहिले, ज्यांना जोडून हे काम आपण करून राहिलो विविध ठिकाणी, त्याच्यामध्ये 100% पार्सॅलिटी होऊन राहिली. हिंदी भाषिक किंवा राजस्थानी ब्राह्मण, गौड ब्राह्मण, शाखा पुष्कळ ब्राह्मणांचे, पण याच्यात विशेष लोक महाराष्ट्रीयन ब्राह्मणी पूर्ण नाही, त्याच्यातही विशेष काही लोक आपलं आधिपत्य दाखवण्यासाठी मिसगाईड करून हे सर्व कार्यक्रम मतलब खराब करून राहिले, डावून राहिले. हे व्यवस्थित नाही. परत असा एवढा मोठा कार्यक्रम झाला, कॅबिनेट मंत्री आमदार आणि काहीतरी काय नेमकं आहे हे? सर्वात प्रामुख्याची गोष्ट अशी आहे, भारतीय जनता पार्टी ही प्रामुख्यानं आयडियोलॉजीवर निर्भर होणारी पार्टी. आयडियोलॉजीला लोक जुळून राहिले, पार्टीचे व्यक्ती पाहून नाही. आणि भारतीय जनता पार्टी शिस्तबद्ध आणि प्रामाणिकपणे चालणारी पार्टी आहे. कोणताही कार्यक्रम असो, व्यक्तिगत किंवा प्रत्यक्ष पार्टीच्या माध्यमातून होणारा, तर हा तर परशुराम आर्थिक महामंडळ, त्याच्यात उद्योजक विशेष म्हणजे समाजाला प्रतिनिधित्व करणारा कार्यक्रम, त्याच्यात मूर्तिजापूरचा 4 टर्मचा आमदार इथं आहे, विधायक आमच्याकडे आहे, त्यांनाही डावलण्यात आलेलं आहे. प्रथम नागरिक भारतीय जनता पार्टीचे युवा, त्यांनाही डावलण्यात आलेलं आहे. त्यांना कोणती माहिती दिली नाही, त्यांना प्रोटोकॉल प्रमाणे निमंत्रण देण्यात आलं नाही. हा मेसेज जनतामध्ये, पब्लिकमध्ये गलत जाणार आहे. म्हणून वरिष्ठांनी याच्यावर विशेष लक्ष द्यावे अशी माझी विनंती आहे. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी स्वप्नील जामणिक, मूर्तिजापूर. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. येवला शहरात महिलांच्या स्वसंरक्षणासाठी आणि सक्षमीकरणासाठी हिंदू जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखेच्या वतीने विशेष लाठीकाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आलंय. या उपक्रमाला येवला परिसरातील महिला आणि युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. आजच्या काळात महिलांची सुरक्षा हा अत्यंत कळीचा मुद्दा बनला जातोय. याच पार्श्वभूमीवर महिलांना शारीरिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी सुजाता गुप्ता आणि रागिणी देशपांडे यांच्या संकल्पनेतून हे प्रशिक्षण सुरू करण्यात आलंय. या शिबिरात महिलांना लाठीकाठी चालवण्याचे शास्त्रोक्त कौशल्य मोफत शिकवली जात आहे. गोव्याहून आलेले तज्ज्ञ प्रशिक्षक निरंजन चोळणकर हे या प्रशिक्षणाचे धडे देत असून लाठीचे विविध वार आणि स्वसंरक्षणाचे तंत्र हे अत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगत आहे. शिबिराच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रशिक्षणाला सुरुवात करण्यात आली. भगिनींनो, श्री शक्ती जागवा, रणरागिणी बना या घोषवाक्याने महिलांमध्ये नवा उत्साह संचारलाय. केवळ शारीरिक व्यायामच नव्हे तर संकटकाळी धैर्याने कसे सामोरे जावे याचा आत्मविश्वास या प्रशिक्षणातून महिलांना मिळतोय. या स्तुत्य उपक्रमाचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे. या प्रसंगी हिंदू जनजागृती समितीतर्फे आनंद शिंदे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आलाय. तसेच हिंदू जनजागृती समितीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नमस्कार, मी सौ सुजाता गुप्ता. हिंदू जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखा क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आली आहे. हा 4 दिवसीय उपक्रम महिलांसाठी इथे घेण्यात आला आहे. इथे कराटे, त्यानंतर नानचाकू आणि लाठीकाठीचं प्रशिक्षण देण्यात आलं आहे. यामध्ये मुलींना स्वसंरक्षण कसं करता येईल, स्वतःचं रक्षण स्वतःच आपल्यालाच करायचं आहे, इतर कोणी आपल्याला बचावासाठी येणार नाही, हे इथे शिकवलं गेलं आहे. त्याचबरोबर शिवाजी महाराजांच्या कथा, राणी लक्ष्मीबाईंचं शौर्य, संभाजी महाराजांचं शौर्य
हे इथे शिकवण्यात आलं आहे. युद्ध स्थितीमध्ये किंवा युद्धाच्या त्या भूमीवर आपण कसं असायला पाहिजे, आपलं गांभीर्य कसं असलं पाहिजे, हे इथे खूप तळमळीने दादांनी इथे शिकवलं आहे. आणि इथले आलेल्या सगळ्या महिला आणि मुलींनी छान असा प्रतिसाद दिला आहे. खूप छान पद्धतीने ते शिकून घेत आहे आणि पुढेही शिकण्याची त्यांची इच्छा आहे. त्यासाठी आपण येवला इथे दर रविवारी प्रशिक्षण वर्ग घेणार आहोत. तर यासाठी आवाहन करण्यात येत आहे की येवल्यातील सगळ्या मुली आणि महिलांनी येथे यावं आणि हे स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्यावं, अशी सगळ्यांना विनंती आहे. नमस्कार, मी कुमारी रागेश्री देशपांडे, हिंदू जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखेच्या वतीने आपल्या येवला शहरामध्ये युवतींसाठी आणि महिलांसाठी शौर्य जागृती शिबिराचं आपण या ठिकाणी आयोजन केलं होतं. आज आपण भारतभरामध्ये बघत आहोत की युवतींवर आणि महिलांवर दिवसेंदिवस अत्याचारांची संख्या वाढत आहे. छेडछाड, बलात्कार, लैंगिक अत्याचार अशा अनेक घटना आपण प्रतिदिन वृत्तपत्रामध्ये वाचत असतो. प्रत्येक स्त्री ही या अत्याचाराला बळी पडते आणि हा अन्याय अत्याचार सहन करत असते. पण आता ती वेळ संपली आहे. भारतातील प्रत्येक स्त्री ही रणरागिणी बनली पाहिजे, ती एक योद्धा बनली पाहिजे. यासाठी हिंदू जनजागृती समिती संपूर्ण भारतभरामध्ये युवतींना आणि महिलांना विनामूल्य स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्याचं कार्य करते. त्याच अनुषंगाने आपल्या येवला शहरामध्ये तालुका क्रीडा संकुल या ठिकाणी या 4 दिवसीय स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराचं आयोजन आपण या ठिकाणी केलं होतं. यामध्ये आपण कराटे, लाठीकाठी, नानचाकू आणि वेगवेगळे तंत्र इथे आपण शिकवलेले आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर येवल्यातील युवती आणि महिला या शिबिरामध्ये सहभागी झाल्या होत्या. त्याचबरोबर शारीरिक प्रशिक्षणाबरोबरच आपलं आत्मबळ आणि मनोबळ सुद्धा वाढणं आवश्यक आहे. त्यासाठी धर्माचरण कसं करायचं, नामस्मरणाचं महत्त्व काय आहे, साधना करून आपण आपलं आत्मबळ कसं वाढवलं पाहिजे, हे सुद्धा या ठिकाणी आपण शिकवलेलं आहे. आणि इथून पुढे सुद्धा आपण येवल्यामध्ये दर आठवड्याला रविवारी सायंकाळी 2 तास विनामूल्य या स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्गांचं आयोजन महिलांसाठी आणि युवतींसाठी करणार आहोत. मी सर्वांना आवाहन करते की आपण अधिकाधिक संख्येने या स्वसंरक्षण प्रशिक्षण उपक्रमाचा लाभ करून घ्यावा आणि घरातील प्रत्येक स्त्री आता जिजामाता, रणरागिणी, झाशीची राणी बनली पाहिजे, या उद्देशाने हा उपक्रम आपण सुरू केलेला आहे. मी आवाहन करते की मोठ्या संख्येने या उपक्रमामध्ये आपण सहभागी व्हावं. नमस्कार. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सचिन वखारे, येवला. मोकाट आणि भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण करण्यात येत आहे. तरी सर्व जनतेस आवाहन करण्यात येत आहे की महानगरपालिका कार्यक्षेत्रातील पाळीव श्वानांची नोंदणी करून घ्यावी. नाशिक महानगरपालिका अधिनियमातील कलम 127(2), 194(1), 454, 457(7) आणि 17 यामधील तरतुदीनुसार महानगरपालिका हद्दीत श्वान पाळण्यासाठी कर लागू होतो. त्यानुसार नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रात असलेल्या पाळीव श्वानांची नोंदणी पशुसंवर्धन विभागामार्फत केली जाते. याकरिता नोंदणी प्रक्रियेद्वारे आणि विहित शुल्क भरून श्वानांची नोंदणी आणि नूतनीकरण कामकाज विभागामार्फत करण्यात येते. महानगरपालिका नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित.